सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती 452 मतं मिळवत राधाकृष्णन यांचा विजय, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं। सलग दुसऱ्या दिवशी नेपाळमध्ये हिंसक आंदोलन, संसद भवन, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टाची जाळपोळ, 25 आंदोलकांचा मृत्यू। आंदोलकांच्या भडक्यामुळे नेपाळ सत्तापालटाच्या वाटेवर, पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींचा राजीनामा, बालेन शहांना पंतप्रधान पद हाती घेण्यासाठी तरुणाईची साथ। मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयांची अंमलबजावणी करा, मराठा आरक्षण उपसमितीचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मुंबई महापालिकेच्या प्रारूप आराखड्यावरील हरकतींवर आजपासून सुनावणी, मुंबईकर आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून प्रारूप आराखड्यावर 488 हरकती दाखल। करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, संजय कपूर यांच्या 30,000 कोटींच्या मालमत्तेत वाटा मिळावा या मागणीसाठी याचिका, तर सावंतराईवर बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता हडपल्याचा आरोप। आशिया चषकात भारताचा पहिला सामना आज UAE सोबत, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।